तरुणाईला रोखण्यात कुणात हिंमत नाही, मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती। तिरंगा रॅलीमध्ये फडणवीसांकडून मोदींचं कौतुक। सुप्रिया सुळेंसह शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। फुले दाम्पत्य, तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी। शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर दावा, संख्याबळ वाढल्यास शिवसेना मुख्यमंत्री पदावर दावा करेल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। पक्ष कसा फुटतो हे आमची सत्ता आल्यावर कळेल। खासदार संजय राऊतांचं भाजपाला ओपन चॅलेंज। उबाडाच्या नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती। नगरसेविका राजोल पाटील शिवसेनेच्या कार्यक्रमात उपस्थित। माजलगावच्या रेखा अंबुरे जात प्रमाण रद्द प्रकरणात बावनकुळेंचा कुठलाही आदेश नाही। उपजिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। जरांगेंचे आरोप फेटाळले। झारखंडमध्ये पेपरफुटी विरोधात विद्यार्थी आक्रमक। रांचीमध्ये विधानसभेवर मोर्चा। विद्यार्थी पोलीस आमने सामने। आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा। गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनाची मंगळवारी बैठक। मुंबईतील गणेशोत्सव नियोजन संदर्भात चर्चा होणार। राज्यात हिंदी भाषिक वाहन चालक मुजोरी करतात। मुजोरी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणारच। मंत्री प्रताप सरनाईकांचा थेट इशारा। जामनेरमध्ये नवीन एसटी बस चोरीला। बस शहापूरजवळ चोरून चोरटे पसार। विक्रोळीतील हत्या झालेल्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घराला भीषण आग। दोघांच्या हत्येनंतर आज घराची राख रांगोळी। मार्क्सवादी किसान सभा आणि सिटूचा येवला तहसीलवर मोर्चा। विविध मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन। गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासह विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा। मंचरमध्ये दूध भेसळ प्रकरणी आणखी 10 जणांना अटक। अटकेमध्ये असलेल्यांची संख्या 24 वर। माणगावमध्ये कार थेट दुकानात शिरली। मुलाकडून चुकून कार सुरू झाल्याची माहिती। सुदैवानं जीवितहानी टळली। शिक्षकांच्या भरती प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी। प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ। 13 ऑगस्टपर्यंत माहिती भरता येणार। अहिल्यानगरमधील धीरज परदेशी मृत्यू प्रकरण। ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर आरोपी सय्यदचं अतिक्रमण। आरोपी सय्यदच्या घरावर अतिक्रमणाच्या नोटीस। व्याजाच्या पैशांवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यातच राडा। सावकाराचे समर्थक आणि विरोधक भिडले। सावकार मनमानी व्याज लावत असल्याचा महिलांचा आरोप। भिवंडीच्या कचेरीपाडा येथील जलवाहिनी फुटली। हजारो लिटर पाणी वाया। पालिका प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना नाही। चाळीसगावचे गवताळा अभय अरण्यात पर्यटकांना नो एंट्री। 15 सप्टेंबरपर्यंत बंदी। चंडिका देवीचं दर्शन मात्र सुरू राहणार। मुंबईच्या धरण क्षेत्रात पावसाची ओढ। 1.5% पाणीसाठा घसरला। पाणी कपात कायम राहण्याची शक्यता।